बातमी आहे कोल्हापूरची. एक अत्यंत दुर्दैवी बातमी समोर येत आहे. मोपेडवरचं नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात महिलेचा मृत्यू झालेला आहे. मात्र हा अपघात अतिशय विचित्र पद्धतीने झाला. मयुरी विशाल बेनके असं मृतविवाहितेचं नाव आहे. कोल्हापूरमधल्या करवीर तालुक्यातल्या दर्याचे वडगाव इथली ही घटना आहे. मिळालेल्या माहितीनुसार रात्री उशिरा महिला आपल्या पतीसोबत तब्येत बरी नसल्याने डॉक्टरांकडे निघाली होती. घरापासून अगदी 300-400 मीटर गेल्यानंतरच त्यांच्या डोळ्यामध्ये कचरा गेला. कचरा काढण्याच्या नादामध्ये त्यांच्या गाडीवरचं नियंत्रण सुटलं आणि गाडी थेट जवळ असलेल्या विहिरीमध्ये पडली. या विहिरीला फारसे कठडे नव्हते. या विहिरीमध्ये महिला आणि तिचा पती दोघेही पडले. मात्र पतीला पोहता येत होतं. प्रयत्नपूर्वकही बायको सापडली नाही. त्यामुळे ते बाहेर आले आणि त्यानंतर त्यांनी घरातल्यांना बोलवलं, आरडाओरडा केला. काही वेळातच ग्रामस्थांनी महिलेचा मृतदेह वरती काढला. या दाम्पत्याला 2 लहान मुली आहेत. त्यामुळे या मुलींवरती सुद्धा आता दुःखाची कुऱ्हाड कोसळली आहे. याबाबतची इतर माहिती आम्ही तुम्हाला देऊ. तुर्तास या बातमीमध्ये इतकंच. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.